मला असं वाटते की बाजारात कच्चे आंबे आले ना की पहिले तर सगळ्यांकडे मेथी आंबा बनत असेल। एकदा केला की भरपूर दिवस टिकतो आणि भाजी नसली तरी एक पुडी एक्स्ट्राच जाते या मेथी आंब्यासोबत, किंवा तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागतो जेवणासोबत। पण कधी कधी आंब्याच्या चिऱ्या कडक होतात किंवा वातड होतात शिजल्यानंतर, तर हे होणार नाही। पूर्ण व्हिडिओ बघून करून बघा। आणि चला मग सुरुवात करूया। तर पहिल्यांदा इथे मी कच्चा आंबा घेतला आणि त्याचे छिलके पहिल्यांदा स्वच्छ धुवायचं, नंतर त्याचे छिलके काढून घ्यायचे। तर कधी कधी खूपच आंबट आंबे असतात किंवा आंबे आंबटच असतात, पण एकदम खूपच आंबट असतात कोणते कोणते आंबे, तर हा तेवढा आंबट नाही आहे, त्यामुळे याला गोड किंवा गूळ जास्त लागणार नाही। तर याला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग याचे छिलके काढून याचे चिऱ्या करून घेतल्या, बघू शकत असाल। आता याला खूप गोड लागणार नाही। नंतर इथे 10 ते 12 मी इथे लसणाच्या कळ्या घेतल्या, त्याला छान असं बारीक कापून घेतलं। काही काही याचे छिलके नाही निघाले आहेत, तर काही हरकत नाही। आता लसणाच्या कळ्या ह्या सुद्धा कापून झालेल्या आहेत। आता गॅस ऑन केली आणि त्यावर ठेवायची कढई। तर इथे तेल खूप जास्त लागत नाही मेथी आंब्याला, अगदी थोडंसं अर्धा बुटलं वगैरे तेल लागतं। तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी म्हणजेच राई, अर्धा चमचा जिरं आणि नंतर मेथी 1 चमचा, कारण की मेथी आंबा आहे त्यामुळे मेथी दाणे जास्त लागतील। नंतर इथे ज्या बारीक केलेल्या लसणाच्या कळ्या होत्या त्या टाकल्या आणि कढीपत्ता टाकला थोडेसे। नंतर हे चांगलं असं एखादी मिनिट चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून याचा चांगलं जो गुलाबी कलर आला पाहिजे, लसण चांगलं शिजलं पाहिजे। आता यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे तिखट टाकलेलं आहे। तुम्ही आपल्यानुसार तिखट घ्या आणि थोडंसं म्हणजेच 1 चमचा धनिया पावडर। तर आता हे अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेव्हा आपण तिखट हळद वगैरे टाकत असतो एकदम लो ठेवायची। आणि नंतर मग हे हलकसं शिजलं की त्यामध्ये टाकायचे जे आपण चिरून घेतलेले आंबे होते ते टाकायचे आणि 1 मिनिट परतून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर चांगलं थोडंसं मिक्स करून घेतलं की 1-2 चमचे यामध्ये पाणी टाकायचं, फक्त 1 किंवा 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने, आणि हे शिजू द्यायचं 1-2 मिनिटं झाकण लावून वाफेवर। आणि हलकसं जो आहे ट्रान्सपरंट व्हायला लागतात आंबे किंचित असे, बघा शिजले नव्हते तर पुन्हा एखादी मिनिट शिजू दिलं। आता बघू शकता आंबे हलकेसे नरम आलेले आहेत आंब्याच्या चिऱ्या, त्यामुळे मग मी यामध्ये गूळ टाकला। तुम्ही यामध्ये साखर सुद्धा वापरू शकता, पण गूळ थोडा जास्त टाकला जातो, साखर मग कमी टाकायची, कारण की साखर खूप गोड राहते। आणि झाकण लावून 1-2 मिनिटं परतून घेतलं, म्हणजे शिजवून घेतलं आणि गूळ पूर्णपणे मेल्ट झाला। तर मेल्ट झाल्यानंतर अगदी एखादी मिनिट किंवा 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। मेथी आंबा बिलकुल रेडी आहे। खूपच एकदम शिजू नाही द्यायचं, कारण की पाकास आलं की मग ते कडक होतात फोडी। जर या पद्धतीने केला तर मेथी आंबा एकदम मस्त होईल आणि छान असं लुसलुसीत लागतो, खूप चविष्ट लागतो, भरपूर दिवस टिकतो सुद्धा। आणि भाजी नसली की पोळी सोबत खायला खूप छान लागतो आणि 1-2 पोळ्या एक्स्ट्राच जातात। तर तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा। तर मस्त खा, स्वस्त राहा, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।